नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रशांत आता त्याच्या आकाशच्या रूममध्ये पूर्ण सेटिंग करून ठेवत असतो आणि त्याच वेळेला भूमी त्याच्याबरोबर बसलेली असते आणि अचानक भूमी जाऊन लाईट्स ऑफ करते आणि प्रशांतला ते VFX चालू करायला सांगते। नंतर आता प्रशांत ते चालू करतो, भूमी देखील लाईट्स ऑफ करते। समोर आकाशला येत असताना त्याची आई आता दिसते आणि आईला समोर पाहताच आकाश पूर्णपणे हादरतो। आकाश म्हणतो की आई तू इथे, आई असा हाक तो आवाज द्यायला लागतो आणि मग त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याची आई त्याच्यासमोर हात जोडून येते असं त्याच्यासमोर प्रशांत दाखवतो आणि हे पाहून भूमीला खूप वाईट वाटत असतं। आकाशची ती अवस्था पाहून भूमी खूप वाईट फील करत असते। भूमी मनात म्हणते की आकाश प्लीज मला माफ कर, मी हे सगळं तर तुझ्याबरोबर करते, या तुझ्या भावनांचा आदर नाही असं नाही आहे, तुझ्या मनातल्या सगळ्या भावना मला कळतात, पण आपल्याला सत्यापर्यंत जर पोचायचं असेल तर या गोष्टींमधून जावंच लागेल। तुला जो काही त्रास होत आहे याने मला आनंद होत नाही, पण आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी हे सगळं करणं खूप गरजेचं होतं। तेव्हा आकाश म्हणतो की आई, अगं आई तू अशी का करतेस, तू माझ्यासमोर हात जोडून का उभी आहेस आणि तू रडत का आहेस, असे प्रश्न आकाश आईला विचारत असतो। मात्र ते VFXच्या माध्यमाने ती गोष्ट फक्त तेवढीच होऊ शकत असते। त्या व्यक्तीच्या तोंडातून काहीच आवाज येत नाही, फक्त ती व्यक्ती एखादी हालचाल करू शकते, बाकी काहीच नसतं। तेव्हा मग आता प्रशांत हे सगळं बघतो आणि म्हणतो की ताई आकाश जिजू बघ कसे करत आहेत। त्याच वेळेला आता भूमी म्हणते की प्रशांत बस झालं, हे बंद कर, आणि प्रशांत ते बंद करतो आणि लगेच आकाश घाबरून म्हणतो की आई आई तू कुठे गेलीस असं म्हणून तो चारी बाजूने त्याच्या आईला शोधायला लागतो। तेव्हा मग आता भूमी म्हणते की थांब मी जाऊन येते प्रशांत, आणि ती रूमचे लाईट्स ऑन करते आणि आकाशकडे धावत धावत येते। आकाश म्हणतो की भूमी अगं इथे मी आता आईला बघितलं। तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे असं काय बोलतोयस तू, आई इथे कशा आल्या। तेव्हा तो म्हणतो की अगं भूमी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, अगं इथे तयारी करून मी निघत होतो, अचानक लाईट बंद झाले आणि मला माझी आई समोर दिसली अगं। तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश हो शांत हो तू। तेव्हा आकाश ऐकायला तयार नसतो, तो खूप रडवेला झाला असतो। तो म्हणतो की नाही भूमी प्लीज मला समजून घे, मी खरं खरं सांगतोय, मला खरंच इथे आई असल्याचा भास झाला। इथे समोर माझ्यासमोर उभी होती ती, तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती माझ्यासमोर हात जोडून होती, जणू काही ती काही सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण ती काहीच बोलली नाही। आता हादरलेल्या आकाशला भूमी गालावर हात ठेवून शांत करत म्हणते की आकाश हे बघ शांत हो, प्लीज शांत हो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। मला माहीत आहे की तू जे काही बोलतोस ते खोटं नसणार आणि तू कधीच माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस, हे मला माहिती आहे, तू कधीच कोणाशी खोटं नाही बोलणार इनफॅक्ट, पण शांत हो। मला कळतंय तुझ्या मनाची आता काय अवस्था झाली आहे ते, पण आपण एक काम करूया, आपण आता बाहेर गुरुजी आहेत ना त्यांना विचारूया का की नेमकं हे सगळं काय आहे, कदाचित याचा काहीतरी उलगडा ते करतील, हे गूढ रहस्य काय ते आपल्याला सांगू शकतील। तेव्हा मग आकाश तिथेच बघत उभा असतो आणि भूमीला आठवतं की रागिनीने VFXच्या माध्यमाने भूमीची आई देखील अशाच प्रकारे टेरेसवर उभी केली होती आणि भूमीला मारण्याचा तो एक कट होता, परंतु आकाशने योग्य वेळेवर येऊन तेव्हा तिचा जीव वाचवलेला असतो। तेव्हा मग आता भूमी विचार करते की त्यावेळेला जर आकाश आला नसता तर मी वाचले नसते, पण आता त्याच VFXचा माध्यमाचा उपयोग मी चांगल्या गोष्टीसाठी करते। आकाशची आई समोर आणून मी आकाशला आता त्या मारेकऱ्यापर्यंत म्हणजेच रागिनी आत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते। तेव्हा भूमी म्हणते की चल आपण जाऊया ना गुरुजींकडे। तेव्हा आकाश आणि भूमी येतात आणि गुरुजींना सगळं काही घडलेला प्रकार सांगतात। गुरुजी म्हणतात की हे बघा आकाश, कसं आहे ना की सध्या पितृपक्षाचे हे 15 दिवस असतात, त्याच काळात इथे या लोकांना येणारे असेच अनुभव काहीसे असतात, पण ते अनुभव चुकीचे आहेत किंवा कोणालाच घडले नाहीत असं मी म्हणू शकत नाही। प्रत्येकाला आपापल्या गोष्टीत हे अनुभव येतच असतात आणि तुम्हाला हा अनुभव इथे आलेला काही वेगळा नाही आहे, असे प्रत्येकाला येत आहेत, पण याचा विचार इतकाच करायचा आहे की येत्या या 15 दिवसांमध्ये पितृपक्षांमध्ये आपले जे गेलेले पितर असतात ते आपल्या आजूबाजूला या काळात वास करत असतात, म्हणूनच आपल्याला असं वाटत असतं की या काळात ते आपल्या आजूबाजूलाच आहेत। तेव्हा भूमी म्हणते की पण गुरुजी नेमकं हे सगळं काय आहे, आकाशला त्याची आई दिसली याचा अर्थ आपण नेमकं काय लावू शकतो, त्यांची कुठली इच्छा अपूर्ण राहिली असेल असं काही असेल का। तेव्हा आकाश म्हणतो की हो गुरुजी, जर असं काही असेल तर आपल्याला ते कसं कळेल। तेव्हा मग गुरुजी म्हणतात की हे बघा, जर असं काही अपूर्ण झालं असेल तर आपण या श्राद्धामार्फत ते पूर्ण करून घेऊया, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने जर तुमच्या आईवडिलांचं श्राद्ध घडवून आणाल तर नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल। तेव्हा मग आता गुरुजी म्हणतात की बरोबर आहे अगदी। नंतर भूमी म्हणते
आकाश, आता गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे आपण आईबाबांचे सगळे काही श्राद्धाचे विधी करून घेऊया. त्यामधूनच तर त्यांच्या जीवाला आणि आत्म्याला शांती मिळेल. तू बरा झाल्यानंतर पहिल्यांदा आता सगळं पूर्ण शुद्धीमध्ये ही पूजा करत आहेस, त्याच्यामुळे तू करून घे. असं म्हणून आता इथे आकाश हा तिथे पूजेला बसतो आणि म्हणतो की ठीक आहे, आपण गुरुजी सुरुवात करूया. आणि गुरुजी ज्याप्रमाणे सांगत आहेत त्याप्रमाणे आता इथे आकाश आणि भूमी दोघेही पूजेसाठी असतात. आकाश हा ती श्राद्धाची पूजा करतो. तर इथे मानसी ही आजीला सांगते की बघितलं, आईनं बरं नाही तरी घाटावर जायला निघाल्यात. तितक्यात आता अभिजित म्हणतो की आई चल, गाडी काढली, ड्रायव्हरला सांगितलं. तितक्यात आजी आवाज देऊन म्हणते की 1 मिनिट थांब, रागिनी तू कुठे निघालीस? तेव्हा रागिनी म्हणते की अगं आई, मी घाटावर चालली आहे. तेव्हा मग रागिनीला आजी दरडावून विचारते की अगं, तुला आकाशने सांगितलं होतं ना की नाही यायचं आहे, मग तू का जातेस तिकडे? तेव्हा ती म्हणते की अगं आई, श्राद्धविधी आहेस दादाचे. तेव्हा ती म्हणते की मला सगळं माहिती आहे, पण तू का जातेस तिकडे? अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, तिला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली ना. तर मग 12 तास सांगितली होती बेड रेस्ट, त्यातले 12 तास अजून पूर्ण झालेत का? नाही झालेत ना. मग तू अशी बाहेर का पडलीस खोलीच्या? स्वतःच्या खोलीत आराम करायचा होतास ना. तुला कोणी सांगितलं बाहेर पडायला? तेव्हा ती म्हणते की आई, अगं काय करतेस तू? असं का करतेस? अगं आज ज्याचे श्राद्धाचे विधी आहेत तो माझा दादा आहे, माझा लाडका दादा. अगं त्याचा असे विधी चालू असताना मी तिथे जाणार नाही, ते मला पटत नाही आहे गं. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, जो गेला ना तो माझाही मुलगा होता, पण माझ्या नातसुनेने आणि नातवाने ठणकावून सांगितलं की तुला येण्याची गरज नाही, तुम्ही आराम करा इथे. मी ऐकलं ना त्याचं, मग तू का नाही ऐकतेस त्याचं? तिने म्हणते की आई अगं मला नाही राहवत आहे. मग आता लगेच ती म्हणते की नाही, अजिबात नाही ऐकणार मी तुझं. हे बघ, एक गोष्ट नक्की आहे की तू जाणार नाही आहेस, काही झालं तरीही तुला माझी शपथ आहे. असं म्हटल्यावर आता तिथल्या तिथे रागिनी गप्प होते. आणि नंतर आजी अभिजितला विचारते की काय रे अभिजित, तुलाही कळत नाही का? एक वेळेस तिला कळत नसेल, तू तर सुज्ञ आहेस ना, मग तू कशाला आईला या सगळ्यामध्ये घेऊन जातोयस? आणि तू तिला उलट सांगायला हवं होतंस की तू आराम कर, पण ती मात्र कोणाचंच ऐकत नाही आणि तुलाही कळत नाही का? तेव्हा आजी म्हणते की हे बघ रागिनी, काही झालं तरी तुला जायचे नाही. आकाशने सांगितलेलं आहे की आराम करायचा आहे, मग तुला इथल्या इथे आराम करावाच लागेल. काही झालं तरी मी तुझं काही ऐकणार नाही आणि मी तुला शपथ घालते, त्याच्यामुळे तू शांतच बस. तेव्हा लगेच आता रागिनी म्हणते की झालं, घातलीस तू मला शपथ? तेव्हा आजी म्हणते की हो, घातली शपथ मी तुला. आता आता तू काही बोलायचं नाहीस, शांत बसायचं आहे आणि मी जे काय म्हणते ते गपचूप ऐकायचं आहे. ठणकावून सांगते मी तुला की तुला इथून कुठेही हलता येणार नाही. जसं डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, तसं तुला इथल्या इथे थांबावंच लागेल आणि हा माझा शब्द आहे, त्याच्यामुळे तू तो पाळायचास. तेव्हा ती म्हणते की हो, आता शपथ तर घातलीच आहेस ना तू, मग मी काय बोलणार आहे पुढे? काही करू शकणार आहे का मी? कुठे जाऊ शकणार आहे का? तेव्हा मग आजी म्हणते की हो, हे कळतंय ना तुला, मी शपथ घातली तर मग जा आणि तुझ्या खोलीमध्ये जाऊन गपचूप आराम कर. तेव्हा आत्या म्हणते की हो अक्का, आता काय माझ्या हातामध्ये राहिले? मला गपचूप थांबावंच लागेल, मला कुठे जायला मिळणार आहे घाटावर? असं म्हणून आता रागिनी गपचूप तिकडून निघून जाते आणि अभिजित पण आता रागिनीच्या मागे मागे निघून जातो आणि तिचा प्लॅन पुन्हा फ्लॉप होतो. तेव्हा आता आजीसमोर मानसी येते, म्हणते की खरंच थँक्यू आजी, तुम्ही माझं खूप मोठं काम केलं. तेव्हा आजी म्हणते की अगं बाळा, थँक्यू काय बोलतेस, उलट मला तुझंच कौतुक वाटतंय की स्वतःच्या सासूची तू इतकी काळजी करतेस. खरंच खूप बरं वाटलं हे बघून. असं म्हणून रागिनीला तिथून बाजूला घालून ती निघून जाते आणि मानसी म्हणते की ताई, तुझं हे काम तर मी पूर्ण केलं, आता तुझं जे काही काम आहे ते पूर्ण होऊ शकतं, कारण आता आत्या घाटावर कधीच येऊ शकत नाहीत. आकाश आता आईबाबांचे जे विधी असतात ते पूर्ण करून घेत असतो आणि ते विधी चालू असताना त्याला खूप हळवं व्हायला झालेलं असतं. गुरुजीचे सांगतात त्याप्रमाणे आता आकाशला ते सांगतात की हे जे पिंड आहे ते तुम्ही जाऊन तिथे घाटावर ठेवा आणि नंतर तुमच्या आईबाबांना हात जोडून त्यांना विनवणी करा की या पिंडाला तुम्ही स्पर्श करा. आणि जेव्हा ते स्पर्श करतील तेव्हा समजायचं की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात आणि त्यांचं मन आता तृप्त आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली आहे. तेव्हा मग आकाश घाटावर जातो आणि भूमी प्रशांत मागे उभी असतात. आकाश पुढे जाऊन तिथे त्या एका कट्ट्यावर त्यांचं पिंड ठेवतो आणि म्हणतो की आई बाबा, तुमच्यासाठी मी पिंड ठेवलं आहे, प्लीज या. आणि नंतर आईबाबांना तो यायला सांगतो आणि वर आभाळात बघत असतो तर आसपास एकही कावळा फिरत नाही. हे पाहून आकाशचा जीव व्याकुळ होतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. नंतर आकाश मागे वळून भूमीकडे बघतो आणि म्हणतो की भूमी, अजून कावळा आला नाही. तेव्हा आता भूमीला पाहून वाईट वाटतं आणि भूमी म्हणते की प्रशांत, 1 मिनिटच थांबा, मी जरा जाते. असं म्हणून आता भूमी पुढे येते आणि नंतर आकाशच्या बाजूला जाऊन ती उभी राहते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असते.
नंतर आता आकाश मनातून खूपच खचलेला असतो. त्याला काहीच कळत नाही की आपले आई बाबा पिंडाला का शिवत नाहीत. तेव्हा भूमी मनातच म्हणते की मला कळलंय आकाश की तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं आहे. आता आकाशला भूमी म्हणते की आकाश, एक काम कर, तू कदाचित तुला वाटतंय की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात पण नाही, कावळा स्पर्श करत नाही, याचा अर्थ असाच आहे की त्यांची कुठली तरी इच्छा असणार जी अपूर्ण राहिली आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, मी काय करू मला नाही कळते. बघ ना, आईबाबांचं कावळे शिवतच नाही आहेत, ते हे खातच नाही आहेत, म्हणजे त्यांची कुठली इच्छा होती का जी अपूर्ण राहिली? काही होतं का जे घडू शकलं नाही? बघ ना, कावळे येत नाहीत. तेव्हा मग आता 2 कावळे येतात, पण मात्र ते न शिवताच निघून जातात. त्याने आकाशला खूप त्रास होतो. भूमी म्हणते की हे बघ आकाश, आता तू एक काम कर, तू ना ज्या ज्या त्यांच्या निगडीत गोष्टी होत्या त्या बोलायला सुरुवात कर, आणि जेणेकरून त्यातली एखादी गोष्ट असेल ज्याने त्यांच्या जीवाला शांती मिळेल आणि मग ते एखाद्या तरी पिंडाला येऊन स्पर्श करतील. नंतर आता आकाश म्हणतो की हो, बहुतेक माझ्या आईवडिलांची कुठली तरी इच्छा अपूर्ण राहिली म्हणूनच ते आता येत नाही आहेत आणि ते माझ्याबरोबर रुसलेत, असं म्हणून त्याला वाईट वाटत असतं. मी म्हणते आकाश, अजून आपण थोड्या वेळ वाट बघूया आणि बघूया काय होतं ते. पण तू ज्या गोष्टी आहेत त्या बोल, कदाचित काहीतरी गोष्टी अशा असतील ज्याने त्यांच्या जीवाला शांती मिळेल, म्हणूनच तू त्या गोष्टी बोलून घे आकाश, असं म्हणून आता आकाशला भूमी बोलण्यासाठी सांगते. आणि त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हो भूमी, त्या सगळ्या गोष्टी मी आता बोलतो. आणि नंतर आकाश हात जोडून म्हणतो की काव 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 काव, आई बाबा, मला असं कळलंय की तुम्ही याला स्पर्श करत नाही, याचा अर्थ तुमची कोणती तरी इच्छा असेल जी अपूर्ण राहिली असेल, आणि म्हणूनच मी हात जोडून तुमच्याकडे विनवणी करतो की तुम्ही कसलीही इथली चिंता करू नका. आजीच्या जीवाची मी पूर्ण काळजी घेईन आणि आजीला कोणत्याही प्रकारचा त्रास मी होऊ देणार नाही. तरीही कावळा शिवत नाही. नंतर मग आता तो म्हणतो की आई बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करेन. अभिजित आणि अथर्व या दोघांनाही मी अगदी भावंडासारखा जपेन, त्यांची नेहमी काळजी घेईन, पूर्ण घराला एकत्र ठेवेन. पण तरीही कावळा शिवत नाही. नंतर मग आकाश म्हणतो की आई बाबा, तुम्हाला रागिनी आत्याची काळजी वाटते का? रागिनी आत्याला मी आईसारखा जपतोय, तुम्ही त्याचीही काळजी करू नका. तरीही कावळा रागिनीचं नाव घेऊनही येत नाही, आणि रागिनीचं नाव घेतल्यामुळे भूमीला मात्र खूप राग आलेला असतो. आणि हे सगळं करण्यामागचं कटकारस्थान ज्या बाईचं आहे त्याच बाईचं आकाश नाव घेतोय, याने तिला खूप राग येत असतो. नंतर मग आता आकाश हात जोडतो आणि म्हणतो की आई बाबा, अशी कोणती इच्छा आहे तुमची अपूर्ण राहिली? मला सांगा ना, मी सगळं व्यवस्थित करेन. प्लीज, पण असे करू नका. तुमच्या इच्छा अपूर्ण राहिल्या तर माझा जीव शांत राहणार नाही. माझं ऐका ना आई बाबा, प्लीज या ना. या तुमच्या आकाशने, तुमच्या मुलाने इतक्या 6 वर्षानंतर शुद्धीवर येऊन तुमच्यासाठी हे श्राद्ध घातलंय. या ना आणि स्पर्श करा ना. माझ्यावरचा राग असेल तर तो बाजूला सारा. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रुसलायत का? काय केलं मी? माझ्या हातून काही चूक घडली का? नका तुमच्या आकाशला असा तुम्ही शाप देऊ, किंवा आकाशला असा कोणताही तुम्ही नका राग धरू की बाबूला धरू. या ना, असं म्हणून तो बिचारा एकटा रडत उभा असतो आणि या सगळ्यांनी त्याला खूप वाईट वाटत असतं. तर आता इथे भूमी ही हात जोडून म्हणत असते की मला कळलं आहे की आई बाबा, तुमची कोणती इच्छा अपूर्ण राहिली. तुमचा जो काही अपघात झाला आहे त्याचा तुम्हाला त्रास होतो आहे ना, की नक्की मारेकरी गजाआड गेला नाही. तेव्हा मग भूमी आकाशला म्हणते की आकाश, 1 मिनिट, एक इच्छा अपूर्ण राहिली अशी वाटते मला. बहुतेक तुमचा जो काही ॲक्सिडेंट झाला, तो अपघात झाला ना, मग मला असं वाटतं आहे की तो कदाचित अपघात नसून जर घातपात असेल तर, आणि जर त्याच मारेकऱ्याला योग्य शिक्षा मिळाली नाही आहे असं त्यांना वाटत असेल तर, कदाचित ही त्यांची इच्छा असेल तर एकदा तू बोलून घे, आपण बघूया शेवटची इच्छा. तेव्हा मग आता भूमी म्हणते तसं आकाश म्हणतो की तुझं म्हणतेस तसं मी बोलतो. मग आता आकाश बोलायला सुरुवात करतो. आकाश म्हणतो की आई बाबा, आपला जो काही अपघात झाला असेल तो जर अपघात नसून घातपात असेल, तर जो कोणी हा घातपात केला असेल त्याला मी शोधून काढेन आणि त्याला मी आरोपी म्हणून पोलिसांमध्ये देईन आणि त्याला गजाआड करेन मी. आणि तुमची ही जर इच्छा असेल तर तुमचा आकाश तुमच्यासाठी हे करेल. त्याला मी शांत बसू देणार नाही, त्यांना नक्कीच मी जेलमध्ये पाठवीन. हे ऐकल्यानंतर मात्र आता 4 कावळे येतात आणि कावळे पिंडाजवळ बसतात आणि त्या पिंडाला ते स्पर्श करतात. आणि हे पाहिल्यावर मात्र आकाश आणि भूमी यांना भरून येतं. भूमीला देखील हे पाहून खूपच रडायला येत असतं.
आता आकाशलाही आनंद होतो. आकाश म्हणतो की भूमी बघ ना, कावळा शिवला आपल्या पिंडाला. हे पाहून दोघेही आता रडू लागतात आणि त्यानंतर दोघेही हात जोडतात. भूमी डोळे बंद करून म्हणते की आई योगेश्वरी, बघ तूच मला योग्य मार्ग दाखवला. मी ज्या गोष्टीसाठी आकाशला इथे आणलं आणि तीच गोष्ट घडली आणि जी गोष्ट मला त्याला दाखवून द्यायची होती ती तुझ्याच ईश्वर कृपेने आकाशसमोर लागली. म्हणजेच मला जो काही इथे येण्याचा हेतू होता तो माझा सफल झाला. आई योगेश्वरी, असे तुझे आशीर्वाद नेहमी माझ्याबरोबर असू दे. काही झालं तरीही आकाशपर्यंत मला हे सत्य पोचवायचंच आहे की आत्याच या सगळ्यामध्ये गुन्हेगार आहे आणि आत्याच याची मारेकरी आहे. आता आकाश मात्र खूपच खुश झालेला असतो आणि आकाशच्या लक्षात येतं की हे सगळं जे काही घडलं आहे ते त्या मारेकऱ्यामुळे. तर आकाश भूमी घरपर्यंत पोचतात आणि गाडीतच तो विचार करत बसलेला असतो. भूमी म्हणते की ए आकाश, काय झालं? अरे कसला विचार करतोयस तू? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, माझ्या डोक्यांमध्ये खरंच खूप विचार सुरू आहेत. तेव्हा भूमी म्हणते की काय झालं, कसले विचार? तेव्हा आकाश म्हणतो की मगाशी पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा मी बोललो की हा अपघात नसून जर घातपात असेल तर मग मी त्या गुन्हेगाराला शोधून काढेल. तेव्हाच कावळे शिवले. याचा अर्थ मला खरंच खूप सुन्न व्हायला झालंय की आमचा अपघात खरंच कोणीतरी घडवून आणलेला घातपात आहे. कोणी केलं असेल हे सगळं, असा आकाश विचार करतो आणि त्याचे डोळे पाणावलेले असतात. मग भूमी म्हणते की हे बघ आकाश, आता आपण जे काही केलं त्याच्यामधून हे तर सिद्ध झालं आहे की आईबाबांचा आत्मा कशाने अतृप्त आहे. त्यांना त्या मारेकऱ्याला तुला लवकरात लवकर शोधून काढून शिक्षा झाली पाहिजे असंच वाटतंय ना. मग आपण तसंच करूया, म्हणजे त्यांचं जीव शांत होईल आणि आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोचलं पाहिजे. जर देवाने आपल्याला हा मार्ग दाखवला तर पुढचा मार्गही आपल्याला देवी योगेश्वरी नक्कीच दाखवेल. म्हणूनच तुला चिंता करण्याची काहीच गरज नाही. कदाचित हाच पर्याय होता, म्हणूनच आपल्याला गुरुजींनी हे पिंडदानानंतर सांगितलेलं कार्य होतं जे आपण पूर्ण केलं. आता भूमी म्हणते की आकाश चल, आता आईबाबांना नक्कीच बरं वाटलं असेल तू तुझ्या हाताने त्यांच्यासाठी श्राद्ध घातलंस. तेव्हा मात्र आकाश म्हणतो 1 मिनिट भूमी थांब. आणि आकाश आता फोन लावतो आणि ACP गायकवाडांना म्हणतो की 7 वर्षापूर्वी जी काही अपघाताची केस झाली होती ती मला रिओपन करायची आहे. आणि हो, तसे सगळे कायदेशीर डॉक्युमेंट्स मी वकिलांतर्फे तुमच्याकडे पाठवतो, पण आता ही केस रिओपन करूया. मग भूमी आता विचार करते, त्या तुमचा शेवटचा काळ आता सुरू झाला आहे. आकाश ती केस पुन्हा ओपन करत आहे. आता युद्धासाठी तयार हो. आणि तसंही या युद्धाला सुरुवात तुम्ही केली होती ना, आता हे युद्ध मी जिंकूनच संपवणार, असं भूमी आता स्वतःशीच म्हणत असते. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. आकाशला ब्लड रिपोर्ट दाखवत भूमी म्हणते की आकाश हे बघ, आत्याचे जे ब्लड रिपोर्ट आहेत ते कॉम्प्लिकेटेड आहेत आणि त्यांना कुठलाही स्ट्रेस किंवा ऑफिसचं कामकाज करता येणार नाही. तेव्हा आता आकाश म्हणतो की हो आई, इथून पुढे तू ऑफिसची दगदग करायची नाहीस, अजिबात ऑफिसच्या कामात लक्ष घालायचे नाही, घरात थांबायचे. तेव्हा मग आता भूमीला रागिनी म्हणते की भूमी अगदी छान खेळतेस हां, पण लक्षात ठेव येत्या 2 दिवसामध्येच तुला आपल्या ऑफिसमधल्या सगळ्यात महत्त्वाची पोस्ट मला द्यावी लागेल. मलाच तुला खुर्चीवर बसवावं लागेल. तेव्हा ती म्हणते की हो, बसवलं असतं मी आत्या, डोक्यावरही बसवलं असतं, पण पात्रता असेल तर. म्हणूनच ज्याची पात्रता नाही त्याच्याबद्दल आदरही नाही, असं सरळता भूमी तिला बोलून दाखवते आणि रागिनीला तिने खुलेआम चॅलेंज दिलेलं असतं. आता भूमी यापुढे केस रिओपन झाल्यानंतर काय काय करणार आणि कोणते कोणते आत्याचे रहस्य आकाशसमोर उलगड करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.